पुण्याच्या इंदापुरातील भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीचे या ठिकाणी अपहरण झालं. त्यांना देखील तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. परंतु आज याच घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील धनगर समाजाचे नेते आज घनश्याम हाके या ठिकाणी भिगवण पोलीस स्टेशनला दाखल झालेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. सर, काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज या ठिकाणी भिगवण पोलीस स्टेशनला दाखल झाले, काय सांगाल एकंदरीत? 2-3 दिवसापूर्वी जी घटना घडली आणि ज्याच्यामध्ये त्या आमच्या भगिनीला पळवून नेण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे जे काही घटनाक्रम घडले, या घटनाक्रमानंतर पोलीस यंत्रणेकडून जो तपास यंत्रणा राबवण्यात आली, त्याच्यामध्ये काही ज्या ह्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार आहेत त्यांना ह्याच्यातून वगळण्यात आलेले, त्यांचा तपास करताना सॉफ्ट कॉर्नरने तपास होतोय असा आमचा संशय, असा आमचा आरोप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस त्या मुलीचा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल करण्यात आला, त्यामध्ये तिला पूर्ण धर्मांतर करून त्या ठिकाणी बसवण्यात आलेले. तिचं पूर्णपणे तुम्ही वेशभूषा बघितली तर तिची टिकली काढून, तिला ते सुरमा लावून, गळ्यात ते हिजाब घालून त्या ठिकाणी तिला जाणून बुजून धमकावून, कुठेतरी बळजबरी करून आणि कुठेतरी तिचे काही व्हिडिओ असतील असं त्याच्या पद्धतीने धमकावून आणि दबावाखाली तिला तो व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या मुलीने हे ॲफिड्यूट करून दिलं ते ॲफिड्यूट पूर्णपणे खोटे, त्याच्यावरच्या सह्या शिक्के पूर्णपणे खोट्यात असं काही वकिलांकडून निदर्शनास आलेले आम्हाला सांगण्यात. ज्या दिवशी त्या मुलीने हा व्हिडिओ पोलीस प्रशासनाला पाठवला, व्हिडिओ पाठवणारा कोण होता, तो व्हिडिओ काढणारा कोण होता, पोलीस प्रशासनाकडे तो व्हिडिओ आला कसा, याचा देखील तपास व्हावा. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुढचे अनेक तास पोलिसांना त्या मुलीचा, त्या मुलाचा लोकेशन ट्रेस झालं नाही. हे सगळं म्हणजे कुठेतरी सॉफ्ट कॉर्नरनी जे आरोपी आहेत त्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी प्रशासन घेते का, हा आमचा गंभीर त्या ठिकाणी आरोप आहे. आणि ह्या प्रकरणाचा खरा जो सूत्रधार मेन आहे, तो ज्या आरोपींनी त्या राजकीय कोण आमदार आहे त्याचा स्टेटस ठेवून खंबीर साथ, म्हणजे खंबीर साथ एका आमदाराची एक आरोपी ठेवतो, म्हणजे त्या आरोपी त्या आमदाराच्या आशीर्वादाने हे सगळं चालवतोय. त्यांची खंबीर साथ ह्या प्रकरणाला जर का एखादा ज्या पक्षाचा तो आमदार आहे, ज्या पक्षाने हिंदुत्ववादी म्हणून अख्ख्या देशभर महाराष्ट्रभर स्वतःची सत्ता आणली, त्या पक्षाचा आमदार असले जिहाद्यांना जर का पाठिंबा देत असेल आणि खंबीर साथ देत असेल, तर आता पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने या बाबतीत कोणती भूमिका घेणार आहे हेच आम्हाला पाहिजे. आज आपण जर पाहिले एकंदरीत ह्या घटनेच्या निषेधार्थ बारामती असून, दौंड असून, इंदापूर असून बंदची हाक दिली. नेमकं काय बंदच्या हाकेमध्ये तुमच्या प्रमुख मागण्या काय असतील? काय आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत, जो अजर शेख नावाचा जो मुख्य सूत्रधार आहे, ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि त्यांचेच ही दोघं जे पुतणे आहेत आणि ह्या दोघांनी कुणाच्या सांगण्यावरून हे केलं, त्या मुलीला घरातून पळवून नेण्यापासून, तिच्याकडून ते हिजाब सारखे त्यांच्या धर्मांतर करण्यापासून, ते त्या मुलीला ते खोटे ॲफिड्यूट बनवणं, तिला घेऊन जाणं, तिला ज्या ज्या लोकेशनवर पोलीस यंत्रणेने पूर्णपणे जर का यंत्रणा राबवली असती तर 1 तासात 2 तासात त्यांचं लोकेशन मिळालं असतं. मग हे सगळं करत असताना जे ह्याच्यामध्ये आरोपी आहेत, ॲफिड्यूट बनवून देणारा, व्हिडिओ काढणारा, त्या मुलीला इथून पळवून नेण्यापासून, त्या मुलीचं लोकेशन ट्रेस करण्यापासून कदाचित आम्हाला असा संशय की पोलीस प्रशासनावरती पण स्थानिक जो आमदार आहे आणि त्याच्या सोबतचे हे जे सहकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी दबाव आणलेला आहे. आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाला पण मनात नसताना देखील दबावपोटी हे तपास करावा लागतो, असं आम्हाला त्या ठिकाणी आमचं मागणी आहे की या ठिकाणी पूर्णपणे सर्व आरोपी आहेत त्यांना आरोपी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. आज आपण एकंदरीत पाहतो या ठिकाणी धनगर समाजाचे राष्ट्रीय नेते घनश्याम हाके आज भिगवण पोलीस स्टेशनला दाखल झाले होते. त्यांच्यासोबत देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी, सर्व समाज बांधव या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला देखील पाहायला मिळते. सुंदर कुसाळकर, LS मराठी, इंदापूर.